नमस्कार, मी अजित चव्हाण. भारतीय जनता पक्षाच्या या सोशल मीडिया माध्यमावरती आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत की ज्यांच्याशी संवाद साधायला जनसामान्यांना कायम आवडतं. भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आपल्याबरोबर आहेत. चव्हाण साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही जेव्हा बोलता ते सामान्यांना भावतं, कार्यकर्त्यांना आवडतं. त्याचा अनुभव आम्ही नेहमी घेत असतो. एक सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, मंत्री, कॅबिनेट मंत्री आणि आता पक्षाचा कार्याध्यक्ष, मागे वळून पाहताना याचं सिंहावलोकन करताना कसं वाटतं? खरं तर पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना या पदापर्यंत मी पोचेन असं कधीच वाटलं नाही. परंतु काम करता करता आज ही एवढी मोठी जबाबदारी ज्यावेळेला पार्टीने माझ्यावरती सोपवली आहे, तेव्हा थोडंसं असं वाटतं की एवढी मोठी जबाबदारी पार्टीने मला का दिली. माझ्यापेक्षाही अनेक जण असू शकतात की जे या जबाबदारीला पात्र असू शकतात, परंतु माझीच निवड झाली आहे याचा अर्थ की मला काहीतरी पार्टीसाठी किंवा समाजासाठी काहीतरी वेगळं करणं हे कदाचित पार्टीला अपेक्षित असेल. त्यामुळे या जबाबदारीचं ओझं फार मोठं आहे असं गेल्या काही 2 महिन्यापासून सातत्याने वाटतं आहे. आणि त्यामुळे पूर्वीचा रवींद्र झाला आहे पुन्हा एकदा. त्यामुळे मला आता कळायला लागलं आहे की मला पार्टीच्या असणाऱ्या सर्व विषयाला सामान्य लोकांपर्यंत पार्टी कशी आहे आणि पार्टीचा असणारा विचार जो आहे तो तळागाळात कशा पद्धतीने पोचवता येईल आणि खऱ्या अर्थाने सामान्यांना न्याय देणारा विचारधारा असणारी हीच ती पार्टी आहे हे मला कदाचित पोचवता आलं तर खऱ्या अर्थाने जे पद किंवा ज्या पदासाठी मला माझा विचार पार्टीने केला आहे ते मला खरं वाटतं की ते साध्य होईल. चव्हाण साहेब, तुमच्याशी बोलत असताना भारतीय जनता पक्षाचा परिवारामधला जो एक थॉट प्रोसेस आहे, विचाराची पक्की बैठक, ही सतत तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या मांडणीतनं जाणवते. त्याची सुरुवात कशी झाली? खरं तर मी सातत्याने नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की माझा जन्म जो आहे तो मुंबईमधला जन्म आहे. भांडूपमध्ये जन्माला आल्यानंतर बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून सातत्याने वेगवेगळ्या आंदोलनामध्ये गोरक्षा समितीच्या असणारे वेगवेगळे विषय हे हाताळत असताना वारंवार संघर्ष आणि विचारधारा या दोन्ही गोष्टी अंगामध्ये अंगीकृत ज्याला म्हणतात अशा सातत्याने झाल्या. आणि त्याचाच परिणाम म्हणून भारतीय जनता पार्टी म्हणून काम करत असताना सातत्याने हे लक्षात राहिलं की मला येणाऱ्या काळामध्ये काय विचाराने काम करावं लागेल. हे मला आठवतं की मी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी प्रत्येकजण मला जेव्हा आग्रह करत होते त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीची आमची असणारी जी घटना आहे ती घटना पहिल्यांदा वाचली. त्या घटनेमध्ये असणारे सगळे विषय जे आहेत ते पहिल्यांदा समजून घेतले आणि लक्षात आलं की मी 100% या पठडीमध्ये सूट होऊ शकतो. आणि त्यामुळे मला काम करताना नक्की असं वाटायला लागलं होतं की या पार्टीच्यामुळे मला माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी सहजपणे जे मला आज मिळाला, जो मान सन्मान जो मिळाला आहे ना, तो या पार्टीमुळे मिळाला आहे हे मी नेहमी लक्षात ठेवलं. आणि त्यामुळे काम करत असताना नेहमी मी या गोष्टी फार लक्षात ठेवतो की मी जो आज आहे तो पार्टीमुळे आहे. त्यामुळे कुठेही पार्टीला किंवा पार्टीच्या असणाऱ्या
विचारधारेला कुठेही धक्का पोचणार नाही याचा पूर्ण विचार करून मी काम करतो. शिर्डीला भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन झालं तेव्हा अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं कार्यकर्ते पदाधिकारी त्याला उपस्थित होते. तुम्ही कोकणातल्या मुंबईमधल्या कार्यकर्त्यांना कायम सहज उपलब्ध असतात, त्यांच्याशी कायम बोलतात, पण तिथे सगळा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्रानं कार्यकर्त्यांनी जेव्हा तुमचं भाषण ऐकलं, सामान्यांचं कार्यकर्त्यांचं भाषण, आणि ते खूप लोकांना आवडलं, त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट होती की आपल्यातले अध्यक्ष झालेत आणि तुमच्या सहज बोलण्याने एक वेगळी ऊर्जा आली. काय सांगायचं होतं? मलाही त्याच्या म्हणजे त्याच म्हणजे दिवसाच्या अगोदर आतून आलेलं भाषण होतं. हो, शेवटी मी जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हणजे मी कधी तयारीने कधी भाषण केलंच नाही. कारण मी ज्या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतो, या मतदारसंघामध्ये नेहमीच अनेक व्याख्याते आणि मी एक डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उपराजधानीचं नेतृत्व होतं. नेतृत्वही करतो, पण एक मासिक मी गेली अनेक वर्ष चालवतो. एक जवळजवळ आज 16-17 वर्ष त्याला झाली. त्यामुळे सातत्याने वेगवेगळ्या लेखक असतील किंवा कवी असतील किंवा वेगवेगळ्या लोकांशी ज्यावेळेला आपण बोलतो किंवा त्यांच्याशी जेव्हा चर्चा करतो, तेव्हा लक्षात काय येतं की थॉट प्रोसेसेस लक्षात येतात. क्या बात. ते काय म्हणतायत आणि मला काय म्हणायचं आहे, आणि विचारांची देवाणघेवाण ज्या ठिकाणी सातत्याने ज्या ठिकाणी होत असते ना, असं शहर जे आहे ना, ते माझं शहर आहे. या शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी सभांना गर्द्या होतात. आजही सभांना गर्द्या होतात. आणि सभांना गर्द्या जेव्हा करायच्या असतात त्यावेळेला लोकही जमा करावी लागतात. परंतु आमच्याकडे असणारं फडके रोड जो आहे ना, या फडके रोडवरती कोणत्याही पक्षाची सभा होऊ दे, माणसंही श्रोते म्हणून तिथे जातात. आणि त्या ठिकाणी काय होतं की तो वक्ता जो बोलतो आहे ना, तो का बोलतो आहे, त्याचा असणारा बोलण्याचा जो अर्थ काय आहे, याच्यावरती निदान 7-8 दिवस चर्चा होते, त्याची चर्चा होते. क्या बात. असं फार कमी शहरांमध्ये होत असेल. त्यापैकी एक शहर म्हणजे आमचं शहर आहे. कोणीही बोललं म्हणजे मला एकदा आठवतं की प्रवीण महाजन आमच्याकडे एका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने फडके रोडवरती त्यांनी भाषण केलं. भाषणाला प्रचंड गर्दी होती आणि त्यांनी भाषण केल्यानंतर आम्ही आमचा प्रचार करत होतो. परंतु त्याच्यानंतर ज्या चर्चा झाल्या त्या चर्चांमधून आमच्या लक्षात आलं की नाही, नक्की काय झालं, कशासाठी झालं, कशामुळे झालं, काय झालं, याच्या चर्चा निर्माण झाल्या. याचा अर्थ असा आहे की आमच्याकडे तो श्रोते वर्ग जो आहे ना, जागरूक आहे. जागरूक आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखादं नवीन नाटक किंवा जे सावित्रीबाईमध्ये जर आलं तर सावित्रीबाईमध्ये त्याचा शो जेवायला होतो, त्यावेळेला तो कलाकारसुद्धा तेवढ्याच गोष्टी एन्जॉय करतो. म्हणजे डोंबिवली पॅरामीटर आहे सांस्कृतिक गोष्टींचं, त्या यशस्वी ठरतील की नाही साहजिकच हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने पाहणारा असा वर्ग आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी वारंवार गेल्या वर्षानुवर्ष अनुभवतो आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण काय करतो आहे आणि आपण कुठे चुकतो आहे ह्या गोष्टीसुद्धा सांगणारे, कान टोचणारे अनेक जण आहेत आणि प्रेमाने टोचतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वारंवार समजतात की आपण काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव राहतो. क्या बात. दादा, पुन्हा आपण पक्षाकडे येऊयात. इतका मोठा विजय मिळाला म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेमध्ये हा स्वप्नवत विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक वेगळी ताकद देणार आहे, यशाचा आनंद, सत्तेचा आनंद देणार आहे. पण एकीकडे सरकार स्थापन होत नाही तोच लगेचच भारतीय जनता पक्षामध्ये संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्या पाठीमागे नेमकं काय आहे ते विशद करा. खरं तर आपल्याला माहीत आहे की संघटन पर्व
ही एक भारतीय जनता पार्टीची असणारी सातत्याने चालणारी अशी प्रक्रिया आहे. 6 वर्षातून एकदा या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते. पूर्ण केंद्रामध्ये या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सुरू झाल्या होत्या. परंतु निवडणुकीचा काळ असल्यामुळे 4 राज्यांमध्ये थोडंसं या सगळ्या गोष्टी थांबवाव्यात असं पार्टीने ठरवलं आणि 1 जानेवारीपासून खऱ्या अर्थाने संघटन पर्व हे सुरू झालं. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कार्यकर्ता काम करत असताना सातत्याने एक नेता म्हणून जेव्हा देवेंद्रजींकडे पाहतो त्यावेळेला नरेंद्र मोदीजी केंद्रामध्ये आणि देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये या दोघांमध्ये देशहित आणि महाराष्ट्रहित या दोन्ही गोष्टी ठासून भरलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा देशाच्या बाबतीमध्ये जे काही चांगलं करता येईल असा कोण नेता आहे तुम्ही पाहता की जेव्हा नरेंद्र मोदीजी विचार करतात की भारत देश हा महासत्तेकडे गेला पाहिजे असा ज्यावेळेला विचार करतात आणि ते असा विचार करतात की त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही महत्त्वाची असली पाहिजे, त्यावेळेला देवेंद्रजी हा महाराष्ट्र हा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा होईल, 3 ट्रिलियनपर्यंत तो कसा पोचेल याचं विजन असणारा नेता हा जेव्हा सर्व दृष्टिकोनातून कोणीतरी विचार केला. तुम्ही बघा, मी असं म्हणणार नाही, मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे कदाचित प्रत्येकाला असं वाटतं की माझा नेता हा कसा योग्य, परंतु असा कोण आहे. मी असं म्हणेन एका व्यासपीठावरती जरी वेगवेगळ्या लोकांना बसवलं आणि प्रत्येकाशी जर चर्चा केली की तुला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला कुठं पुढे न्यायचं आहे, तू कसं नेऊ शकशील असं सांगणारा एक तरी कोणी आहे का. म्हणूनच तर विरोधकामध्ये असणारी काही मंडळी जी हुशार आहेत, ज्यांना राजकारण कळतं, वर्षानुवर्ष काम करतात, त्यांना सगळ्यांना हवा हवासा वाटणारा सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहे आणि नको नकोसा वाटणारा सुद्धा देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे माझी जबाबदारी काय, माझ्या पार्टीची जबाबदारी काय, माझा नेता हा भविष्यामध्ये महाराष्ट्राला पुढे नेणारा द्रष्टा नेता आहे. त्याला त्या कामामध्ये कुठेही अडचण येता कामा नये, सरकार म्हणून काम करताना अडचण येता कामा नये हे पाहणं, हे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या सुजाण कार्यकर्त्याची ही भूमिका असली पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने असं विचार करायला हवा की महाराष्ट्रातील आपलं नेतृत्व, देशातील आपलं नेतृत्व ज्या पद्धतीने जगाला एक वेगळ्या पद्धतीचा एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राची असणारी जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती तो चालतो आहे, त्याला मी काय करू शकतो अशी जर भूमिका आपली असली तर ती फार महत्त्वाची आणि त्यासाठी संघटन पर्व फार महत्त्वाचं आहे. संघटन पर्वामध्ये प्राथमिक सदस्यता नोंदणी जी सुरू आहे, या प्राथमिक सदस्यता नोंदणी याचा अर्थ काय की या विचाराला मानणारा प्रत्येकजण हा भारतीय जनता पार्टीमध्ये हा जॉईन झाला पाहिजे. विचाराला मानणारा जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईंट होतो त्यावेळेला त्याला या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधल्या असणाऱ्या प्रत्येक विषयाला सामान्य माणसापर्यंत ते कसं नेता येऊ शकतं. जसं पंडित दीनदयाळजींनी म्हटलं आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोचवणं हे कार्यकर्त्याचं काम आहे. त्यामुळे संघटन पर्वामध्ये जे प्राथमिक सदस्य नोंदणी होईल तो एक इंजिन असलं पाहिजे आणि ते इंजिन जे आहे ते इंजिन सामान्य माणसांपर्यंत ते पूर्णच्या पूर्ण कसं पोचवेल, तो प्रत्येक विषय कसा पोचवेल, पॉझिटिव्हली कसा पोचवेल
नेरेटिव्हच्या या जमान्यामध्ये मी पाहतो आहे की मीडिया हा TRPसाठी काम करतो आहे. प्रत्येक खरं. गोष्ट ही TRPसाठी चालते. मी काय बोलेन तर त्यामध्ये निगेटिव्ह जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं जात आहे. त्या क्षणी भारतीय जनता पार्टीचा विचार परिवारात जोडलेला प्रत्येकाने आपण पॉझिटिव्हली काय लोकांपर्यंत पोचवतो आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे संघटन पर्व जे आहे त्याच्याकडे मी पाहताना असा विचार करतो की जसं देवेंद्रजींनी बावनकुळेजींनी एक लक्ष ठेवलं आहे की आपण 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करायला हवेत. आम्ही त्याच्या जवळ पोचतो आहे. 1,45,00,000 आत्ता आम्ही आमची आज खरं तर तुलनेने- संघटन पर्वाला मोठं यश आहे. तर कार्यकर्त्यांचं अभिनंदनही कसं कराल आणि कार्याध्यक्ष म्हणजे नेते म्हणून तुम्हाला याचा किती आनंद झाला? सर्वात आनंद आहे. म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही घरोघरी जाऊन नोंदणी करायचो, आता आदरणीय अमितजींनी डिजिटल पद्धतीने ही सगळी व्यवस्था उभी केली. खरं तर या सगळ्या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा, टेक्नॉलॉजीचा फायदा हा भारतीय जनता पार्टी म्हणून जो सुरू झाला आहे त्याचं हे एक सर्वात मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं. त्यामुळे 1,45,00,000 आजच्या घडीला प्राथमिक सदस्य हे महाराष्ट्रात होणं याचा अर्थ काय तर हे बँडेड जे आम्हाला आता महायुतीमध्ये मिळालं आहे ना, हे देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे, त्यांच्या क्या बात. नेतृत्वाचं यश आहे असं मला वाटतं. कारण काय की बघा की आम्हाला हे या अगोदरही आम्ही प्राथमिक सदस्य केले. त्यांची संख्या किती होती तर आम्ही मिस कॉलवरती जवळजवळ 1 कोटीच्या जवळपास होतो. आता आम्ही बघा वाढलो आहे. त्याचा अर्थ काय? आणि प्रत्यक्ष नोंदणी प्रत्यक्ष नोंदणी आहे असं नाही आहे. OTP देऊन नोंदणी होते. म्हणजे काय तर प्रत्येक माणूस हा जातो आहे, त्या माणसाकडे गेल्यानंतर त्याला कळत आहे की मी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्य होणार आहे. त्यानंतर तो त्याचा OTP देतो आहे. पहिल्यांदा आम्हालाही असं वाटत होतं की OTP देताना थोडंसं बँकिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोकांना OTP देताना थोडासा, त्यामुळे विश्वास बघा भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवरती 1 कोटी निदान 45,00,000 लोकांचा किती विश्वास आहे की ते OTP इमिजिएटली द्यायला सुरुवात झालीत. त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगलं यश हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला आलं आहे असं वाटतं. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी हा तुम्हाला प्रश्न विचारतोय की एकीकडे ते फोन कॉलवरती सुरू होतं की कुणाला OTP देऊ नका वगैरे वगैरे, पण नेटानं भाजपचे कार्यकर्ते लोकांच्या घरी गेले, चर्चा केली, बोलले आणि तुमचा माननीय बावनकुळेजींचा आणि देवेंद्रजींचा असा आग्रह होता की हे 1.5 कोटीचं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे. आता ते झालेलं आहे. कार्यकर्त्यांच्यासाठी नेते म्हणून काय सांगा? खरं तर मी जसं म्हटलं कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा हा खरं तर कसा कार्यकर्ता आहे, त्याग समर्पण या भावनेतून काम करणारा कार्यकर्ता आहे. तो प्रत्येक घराघरापर्यंत पोचतो आहे, प्रत्येक घरातील असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधतो आहे. भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य तुम्ही का व्हावेत हे समजून सांगतो आहे आणि त्या कार्यकर्त्यावरती सुद्धा तिथल्या असणाऱ्या प्रत्येकाचा विश्वास आहे. आणि म्हणूनच हे सहजपणे शक्य आहे. इतरांना हे शक्य होणार नाही. याचं कारणच ते आहे की आमची नाळ जी आहे, पक्षातील कार्यकर्त्यांची नाळ ही सामान्य माणसाशी जोडलेली आहे आणि म्हणूनच हे सहजपणे शक्य आहे. आणि म्हणूनच दोनापासून सुरू झालेली ही भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी का झाली, कशासाठी झाली तर त्याचं कारणच हे आहे की आजही तळागाळातील असणाऱ्या प्रत्येक समस्याशी आणि त्याचबरोबर प्रत्येक विकासात्मक कामाशी अशा दोन्ही गोष्टीशी एकत्रपणे जोडलेली अशी ही पार्टी आहे. त्यामुळे आज एक वेगळ्या पद्धतीचं देशच नाही तर जगभरामध्ये गवगवा जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे. चव्हाणसाहेब, भारतीय जनता पक्षाचा उल्लेख करताना भाजप परिवार असा उल्लेख केला जातो आणि पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा प्रत्यय येतो की मी खरोखर परिवारामध्ये काम करतोय. परिवारामध्ये महिला भगिनींचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सरकार म्हणून भारतीय जनता पक्षाला निवडून देताना या महिला भगिनींनी मोठा वाटा उचलला, लाडक्या बहिणींनी ते सिद्ध केलं. संघटन पर्वामध्ये लाडक्या बहिणींचा वाटा मोठा होता, काय सांगा? खरं तर मी जसं म्हटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये विचार परिवार म्हणून जे वारंवार म्हटलं जातं, भारतीय जनता पार्टीमध्ये मातृसंस्था म्हणून संघ परिवार याचा विचार केला जातो. भारतीय जनता पार्टी म्हणून एक आमच्या घटनेमध्येच या सगळ्या गोष्टी म्हटल्या आहेत. घटनेमध्येच असं म्हटलं आहे की परिवार म्हणून आम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यामुळे एक पूर्णच्या पूर्ण परिवार म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेला काम करते त्यावेळेला सामान्य घरातील असणारी माता भगिनी असेल किंवा या पूर्ण विचार परिवारामध्ये काम करणारी कोणतीही भगिनी असेल तर तिचा सन्मान जो आहे तो खऱ्या अर्थाने हा भारतीय जनता पार्टी पक्षातच होतो. हे वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपण पाहिलं असेल की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने वेगवेगळे योजना असतील, या योजना यांचा केंद्रबिंदू जो आहे तो महिला आहे. हे वारंवार आपल्याला लक्षात येत आहे. केंद्रातल्या सगळ्या योजना तुम्ही पाहिल्या असतील किंवा राज्यातल्या असणाऱ्या आत्ताच्या सगळ्या योजना यांचा सगळ्यांना एकत्रपणे ज्या पद्धतीने त्याला डिझाईन केलं गेलं याचं कारणच असं आहे की एखादा परिवार जो आहे तो परिवार, मग तो कोणताही परिवार जो आहे तो परिवार चांगल्या पद्धतीने पुढे नेणं ही सर्वात मोठी भूमिका कोण करतं तर त्या घरातील असणारी माता किंवा तिथली असणारी भगिनी करत असते. त्यामुळे नेहमीच या सगळ्या गोष्टीचा विचार हा भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणचं सरकार हे वारंवार करतं. मध्य प्रदेशच्या सरकारने तेच केलं आणि महाराष्ट्रातील सरकारने तेच केलं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा विचार पुढे आला आणि इथल्या असणाऱ्या बहिणींसाठी वेगवेगळ्या पद्धतीने योजना या देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील किंवा अजितदादा या सगळ्यांनी मिळून केलं. रविदादा, ही मुलाखत महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकत आहेत. कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये कसं वावरणं कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला अपेक्षित आहे? खरं तर मी काय सांगावं आणि मला माहीत नाही, परंतु मला कसं वाटतं किंवा माझ्या काय अपेक्षा असाव्यात असं जेव्हा कोणीतरी विचारेल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा नेहमीच त्याग आणि समर्पण या भूमिकेतून वावरणारा कार्यकर्ता आहे. मला माहीत नाही की आज केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रातही देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. आपणही त्यावेळच्या काळामध्ये अटलजींच्या नेतृत्वातलं सरकारही पाहिलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सरकार म्हणून काय करावं हे सरकारमधील असणारे प्रमुख जण ठरवतील. देवेंद्रजी ठरवतील, नरेंद्र मोदीजी ठरवतील. परंतु कार्यकर्ता म्हणून आपण काय करावं असं जेव्हा मला वाटतं त्यावेळेला एक प्रामुख्याने सेवाभावी वृत्तीने आपण सर्वांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे नक्की काय तर सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक योजनांना आम्ही सेवाभावी वृत्तीने त्या मतदार राज्यापर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मला हे काम करत असताना एक समाधान वाटलं पाहिजे. मी समाधान यासाठी म्हणेन की सरकार म्हणून मला माझ्या सरकारकडून काय मिळेल ही भावना किंचितही आपल्या मनामध्ये शिवता कामा नये.
कारण आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. प्रारब्धात असेल तर नक्की मिळेल. आपण आपली जी मूळ विचारधारा आहे त्या विचारधारेला पकडून जर काम करत राहिलो ना, तर जे परमवैभवाच्या दिशेने आपल्याला भारताला जे न्यायचं आहे त्याच्यामधली असणारी आपली जी भूमिका आहे ती भूमिका भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता पूर्ण करू शकतो, हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. तुम्ही काय म्हणता की पक्षाचा मालक कार्यकर्ताच आहे, ट्रस्टी आजीवन ट्रस्टी आहे, ती काय संकल्पना तुमची नेमकी असते? मी असं म्हटलं, वारंवार मी म्हणतो की एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असते, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणीही लोकप्रतिनिधी जो निवडून येतो तो त्या 5 वर्षासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील की त्या संस्थांचा तो ट्रस्टी असतो. असं नाही आहे. आपली पार्टी जी आहे या पार्टीतला कार्यकर्ता जो आहे हा आजीवन त्या पार्टीच्या विचारधारेचा ट्रस्टी आहे. त्यामुळे जबाबदारी किती मोठी आहे या जबाबदारीचं भान आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ही पार्टी, या पार्टीमध्ये काम करणारे असंख्य त्या वेळेचे कार्यकर्ते, त्यांनी हा वटवृक्ष जो तयार केला आहे त्या वटवृक्षाचे तुम्ही आम्ही सर्वजण ट्रस्टी आहोत. त्यामुळे हा जो सेवाभाव जो आहे ना हा आपल्यामध्ये कायमस्वरूपी ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि हा सेवाभाव जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या नसानसामध्ये असला तर मला असं वाटतं की जो येणारा काळ आहे 100% दिशेने जाण्याचं जे स्वप्न भारतीय जनता पार्टीचा जो छोटा कार्यकर्ता जो पाहतोय ना ते साध्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते तुम्हाला आम्हाला सर्वांना जर करायचं असेल तर महाराष्ट्रातील किंवा देशातील प्रत्येक त्या जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 100% सेवाभाव मनात ठेवून काम करतो आहे. त्याच्या मनामध्ये देशाचं हित आहे, त्याच्या मनामध्ये भारत हा परमवैभवाकडे जाण्यासाठी ते सर्वजण रात्रीचा दिवस करतात हे निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. रविदादा, आत्ता भारतीय जनता पक्ष संक्रमण अवस्थेतनं जातो आहे. येत्या काळामध्ये आपल्या पक्षांतर्गत निवडणुका होतील, त्याकरता कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काय संवाद साधाल त्याबद्दल? खरं तर संघटन पर्वामध्ये हा जो काळ आहे हा फार महत्त्वाचा काळ असतो. कार्यकर्ता म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मी आज ज्या काम करतो आहे त्यापेक्षा वरच्या पदावरती मला काम करता आलं पाहिजे. खरं तर ही त्यांची भावना जी आहे ती 100% योग्य आहे. परंतु आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की येणारा काळ जो आहे तो भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत टफ असा काळ आहे. त्यामुळे संघटन हे अत्यंत मजबूत असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल की केंद्रापासून राज्यापर्यंत सातत्याने कार्यकर्ता हा क्रियाशील राहिला पाहिजे याच्या पूर्ण व्यवस्था पार्टी करत राहतं. त्यामुळे केंद्रातून येणारे कार्यक्रम, राज्यातून येणारे कार्यक्रम या सगळ्या गोष्टींची एक वेगळ्या पद्धतीने सातत्याने, आघात म्हणणं योग्य नाही परंतु सातत्याने रेलचेल असते. आणि हे सगळं घेऊन जाणारा एखादा कार्यकर्ता, नेतृत्व करणारा कार्यकर्ता पदावरती असणं अत्यंत गरजेचं आहे. कार्डावरती, कार्डापुरता म्हणतो ज्याला, मला पद हवं आहे म्हणून असणारा कार्यकर्ता जर आत्ता ह्या परिस्थितीमध्ये जर पदाधिकारी एखाद्या ठिकाणी झाला तर ते पार्टीच्या संघटनेसाठी योग्य नाही. त्यामुळे छोट्या निवडणुका ज्या आहेत, मग त्या बूथ प्रमुखापासूनच्या असणाऱ्या प्रत्येक स्टेप्समध्ये असणारा पदाधिकारी हा सक्षम असणं,
सक्षमता याचा अर्थ असा नाही, वेळ देणारा कार्यकर्ता हा असणं अत्यंत गरजेचं आहे. ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही पार्टीचं नेतृत्व करणारे लोक जे विचार करतायत, कसा पदाधिकारी अपेक्षित आहे तुम्हाला? हे 24/7 पार्टीसाठी काम पार्टीसाठी काम करणारा असा कार्यकर्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. पार्टी ज्यावेळेला सांगते की बूथच्या रचना ज्यावेळेला सांगते, त्यावेळेला बूथचा प्रमुख कोण असला पाहिजे, बूथचा सरचिटणीस कोण असला पाहिजे, लोकांसाठी काम करणारा. लोकांसाठी सातत्याने निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये सामान्य जनतेपर्यंत रेग्युलर टचमध्ये असणारा असा तो असला पाहिजे. 12 जणांची कमिटी जी आहे ती एवढी मजबूत असली पाहिजे की 51% लढाई जिंकणारा असा तो असला पाहिजे. चव्हाणसाहेब, या संपूर्ण कालावधीमध्ये गेली अनेक वर्ष कार्यकर्त्यांना जी उत्सुकता आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आता दिवाळीनंतर येऊ घातल्यात असं म्हणतायत. त्याकरता कार्यकर्त्यांना आपण काय सांगा? खरं तर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुका या फार महत्त्वाच्या आहेत. या जिंकणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचे आहेत. त्याची तयारी फार महत्त्वाची आहे असं मला सध्या एक पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून मला जे वाटतं. ज्यावेळेला तयारी होईल ना, त्यावेळेला ते जिंकणं हे अतिशय सोपं होईल. संघटन पर्व जे आहे ही यामधली प्रमुख भूमिका करेल असं मला तरी निदान वाटतं. एकदा कधीतरी निवडणुकीची तयारी ही ताकदीची झाली ना, तर नेते मंडळी पण विचार करतात की हो, आपली तयारी झाली आहे, आपण आता लढायला सज्ज आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून आपण आपली तयारी ही एवढ्या ताकदीची करायला हवी की नेत्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की नाही, आम्ही आता एवढी तयारी केली आहे ना, तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्याचं मन दुखावणार नाही. पण ती तयारी तशी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणखी एक प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये कायम असतो, या निवडणुका स्वबळावर होतील का हो? मी असं तेच म्हटलं ना, माझं म्हणण्याचं तात्पर्य ते आहे की मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या सर्व ठिकाणी निवडणुका ज्यावेळेला होतात त्यावेळेला याची चर्चाच होत नाही. निवडणुकाच सारख्या होतात, कारण तयारी झालेली असते. तयारी शतप्रतिशतची ज्यावेळेला होते त्यावेळेला कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहत नाही की कोणत्याही परिस्थितीमध्ये लढायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकदा काही तयारी झाली तर मला असं वाटतं की निर्णय हे नक्की होतील, परंतु तयारी होणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे तयारी केलेली फुकटही जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला माझ्या भारतीय जनता पार्टीच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याने तयारी करणं हे गरजेचं आहे. एकदा तयारी झाली की नेहमीच त्या तयारीला नक्कीच यशामध्ये रूपांतर करण्याचं काम हे करता येऊ शकतं. तुम्ही कायम जेव्हा बोलता, भाषण करता, 100% 100% भाजपा, हे सगळ्याच नेत्यांच्या बोलण्यामधनं येतं. त्यावेळेला पत्रकारांकडून आरोप होतात किंवा माध्यमांमध्ये अशा बातम्या येतात की भारतीय जनता पक्ष विस्तारवादी आहे, भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती सत्ता हवी आहे. कार्याध्यक्ष म्हणून याला काय उत्तर द्यायला? खरं तर भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रीय पार्टी म्हणून जेव्हा काम करते त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेतृत्व हे वारंवार पार्लमेंट टू पंचायत 100% भाजपा हा नारा देत असतं. कारण काय, तर सशक्त भारत बनवण्याची जी संकल्पना जी आहे त्यामध्ये सशक्त भारत जर बनवायचा असेल तर सशक्त भाजपा होणं हे गरजेचं आहे, हे केंद्रीय नेतृत्व सांगतं. त्यामुळे विचारधारा जर सामान्य लोकांपर्यंत जर पोचवायची असेल तर त्या छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं बीज रोवणं
हे अत्यंत गरजेचं आहे. सामान्य त्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सामान्य सदस्य हा जर भारतीय जनता पार्टीचा झाला तर तो त्या ग्रामपंचायतीला पारदर्शकतेच्या दिशेने घेऊन जातो, हे वास्तव आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी विचारधारेवरती चालणारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी नेतृत्व जसं सांगतं तशी वागणारी शिस्तप्रिय पार्टी आहे. त्यामुळे पार्टीने चांगल्या पद्धतीने विचारधारा संघटनात्मकदृष्ट्या वाढवणं हे गरजेचं आहे, हे मूळ आहे. परंतु निवडणुकांमध्ये महायुतीत लढायचं आहे काय एकटे चलो रे करायचं आहे, या संदर्भातले निर्णय कोण करतं? तर त्या ठिकाणचे असणाऱ्या नेतृत्व करतं, पार्लमेंटरी बोर्ड करतं आणि त्या दिशेने पार्टीचा कार्यकर्ता जातो. कारण हाच एक कार्यकर्ता आहे तो जो शिस्तप्रिय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा पार्टीचा विस्तार सर्व पार्टी करत असतात, कोणीही थांबत नाही. कोणती छोटी म्हणजे पार्टी असा विचार करण्यात काही गैर नाही असं वाटतं तुम्हाला? 100% काहीच गैर नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पार्टी वाढवण्यासाठी नेहमीच काम करावं असं मला वाटतं. आणि नंतर त्या संदर्भातले जे काही निर्णय असतील ते निर्णय वरिष्ठ मंडळी घेतात, त्यावेळेला त्या दिशेने जावं. चव्हाणसाहेब, भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर सामान्यांच्या जीवनावरती परिणामकारक ठरणारे अनेक निर्णय भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं घेतले. तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर अधिक सक्षमपणे भाजपच्या फडणवीस सरकारनं घेतलेले हे निर्णय लोकांपर्यंत पोचले पाहिजे, याकरता कार्यकर्त्यांनी काय करावं असं वाटतं? खरं तर आपण पाहिलं असेल की देवेंद्रजींचा मुख्यमंत्री म्हणून असणारा 2014 ते 2019चा काळ त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर करून ठेवलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा ते ज्यावेळेला काम करत होते तेव्हासुद्धा महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते वारंवार प्रयत्न करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसले. उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेचे तत्कालीन एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा त्यांची भूमिका ही नेहमी महाराष्ट्राला पुढे नेणारी ही नेहमी राहिली. आता महायुतीमध्ये जे यश मिळालं आहे आणि हे यश मिळाल्यानंतर ते मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा काम करायला जेव्हा लागलेत तेव्हा त्यांनी जी कमान हातामध्ये घेतली आहे, सरकार म्हणून कमान हातामध्ये घेतली आहे, त्यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम 100 दिवसामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटनी काय करावं, काय करणार आहे आणि त्यामध्ये स्पर्धा लावलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंटनी काय करावं, याला मोदीजींची प्रेरणा होती? खरं तर मोदीजींनी केंद्रामध्ये पण असं म्हटलं आहे. पण 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की महाराष्ट्र ते असं म्हणत आहेत की थांबणार नाही. म्हणजे काय तर गतिमान पद्धतीने महाराष्ट्राला नेण्याची एक रेख त्यांनी ओढलेली आहे. थांबणार नाही याचा अर्थ काय तर तो थांबला होता, तो आता थांबणार नाही याचा अर्थ तो अधिक गतिमान पद्धतीने जाणार आहे. मला असं वाटतं की त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय बघा, आता एक साधा निर्णय आहे परंतु तो कोणाच्या लक्षात येतो की नाही मला माहीत नाही. महाराष्ट्रामध्ये विजेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हा स्वावलंबी असावा असा विचार ते करतात. विजेचा दर जो आहे त्याच्यामध्ये कपात होण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी पावलं उचलतात. दिवसा वीज मिळाली आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सामान्य जनतेला जाणून करून देणं हे फार गरजेचं आहे की नक्की काय करतो आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. बघा कोणत्या दिशेला जातो आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळालं पाहिजे यासाठी तो काय पावलं उचलतो आहे. मराठवाडा ग्रीड सक्सेसफुल स्टोरी झाली पाहिजे म्हणून काय करतो आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या दूरदृष्टी असणारा नेता करू शकतो आणि त्या दिशेने त्यांची जी पावलं उचलली जात आहेत त्याला बळ देण्याचं काम हे महाराष्ट्रातील जनतेने
दिलं पाहिजे आणि ही जनता त्यांच्या पाठीशी उभं ठेवणं हे कार्यकर्त्यांचं काम. हे कार्यकर्त्यांचं काम आहे. ते येणाऱ्या काळात करणं हे मला असं वाटतं की आम्ही जे प्राथमिक सदस्य 1.5 कोटी केले आहेत, या 1.5 कोटी जनतेने हे सर्व निर्णय डोक्यावरती घेऊन नाचले पाहिजेत. तुम्ही पूर्वी मंत्री होतात, आता तुम्ही कार्याध्यक्ष आहात, सर्व मंत्र्यांचे संघटनात्मक बॉस आहात. हा जो 100 दिवसांचा टास्क फडणवीस सरकारनं आपल्या मंत्र्यांना दिलेला आहे, याच्यावरती तुमचा वॉच कसा आहे आणि तुम्हाला वाटतं का की ते यशस्वी होत आहे? नेतृत्व सक्षम असेल ना तर ते सगळं सोपं आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कंट्रोल जो ज्याला म्हणतात तो कंट्रोल त्यांच्या हातामध्ये आहे आणि तो कंट्रोल त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे कोणाची काय मिजाज आहे की मी करणार नाही, माझ्याने होणार नाही. ते म्हणतायत ना महाराष्ट्र थांबणार नाही, याचा अर्थ काय? थांबलेल्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम माझ्याकडे आहे. तुम्ही जर थांबलात तर तुम्हाला फरफटत पुढे नेण्याचं कामसुद्धा माझं आहे. अध्यक्ष म्हणून या सगळ्या तुमच्या सरकारच्या कामगिरीकडे पाहताना या महाराष्ट्रातला सामान्य माणूस आणि कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आहे तुमचा? सामान्य माणसाला आवश्यक असणारा प्रत्येक विषय हा देवेंद्रजी वारंवार विचार करतात. ते विचार करताना गरीबातल्या गरीबाला काय हवं आहे आणि उद्योजकांना सुद्धा या महाराष्ट्रात अडचण होणार नाही, यामध्ये कोणत्याही उद्योजक जो आहे त्याला काय लागतं, त्यांना परवानग्या वेळेत मिळाल्या पाहिजेत, त्यांना कोणाचाही त्रास होऊ नये, या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे एक समाधानाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे झिरो टॉलरन्स हा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते वारंवार आव्हान करतात, विनंती करत आहेत की तुम्ही पुढे या, सरकार तुमच्याबरोबर आहे, मी तुमच्याबरोबर आहे. याचा अर्थ काय? तर रोजगाराच्या संध्या ह्या प्राप्त होणार आहेत आणि त्या येणाऱ्या काळामध्ये फार महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राला पुढे नेण्यामध्ये 3 ट्रिलियनपर्यंत महाराष्ट्र नेणं हे खरं तर फार मोठं चॅलेंज आहे आणि त्याला सुरुवात झाली. त्याला सुरुवात झालेली. चव्हाणसाहेब, भारतीय जनता पक्ष इतक्या विस्तृत स्वरूपात काम करतो, पण तरी देखील या संघटन पर्वामध्ये असं लक्षात आलं की असे अनेक वर्ग आहेत की ज्यांना निस्वार्थीपणे भारतीय जनता पक्षाशी जोडलं जायचं आहे, त्यांना देशसेवा करायची आहे, त्यांच्या राजकीय आकांक्षा काहीच नाहीत. ती सामान्य माणसं आहेत. कसं जोडलं जावं त्यांनी? काय सांगाल त्यांना की भाजप या सगळ्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी काय विचार करतो? खरं तर भारतीय जनता पार्टीची विचारधाराच ही फार वेगळी आहे. राष्ट्राला समर्पित भावनेतून काम करणारी ही विचारधारा आहे. राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि स्वतः असा विचार करणारी ही विचारधारा आहे. त्यामुळे मी अशा सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की आपण सर्वजण ज्या वेळेला असा विचार करायला सुरू कराल की तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळामध्ये राष्ट्राचं हित विचार करायचं आहे, पुढच्या पिढीचं भविष्य हे सुखरूप माणसांच्या किंवा सुखरूप विचारधारेच्या हातात द्यायचं आहे. चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये जर ते दिलं तर त्याने नुकसान होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय चांगल्या व्यक्तिमत्व यांच्या हातामध्ये आज सत्य आहे, चांगल्या विचारधारेच्या हातामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पुढे या. एक पाऊल, नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात, मी एकटाच सर्व काही करू शकत नाही. देशाला जर परमवैभव प्राप्त करायचं असेल तर 140 कोटी जनतेने प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. मला असं वाटतं की अशा प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकून या विचारधारेला अंगीकृत करा. नक्कीच त्याचा फायदा देशाला तर होईलच, पण महाराष्ट्राला अधिक होईल, यात काही शंका नाही. चव्हाणसाहेब, सार्वजनिक जीवनामध्ये आणि व्यक्तिगत जीवनामध्ये
प्रत्येकाचे काही आदर्श असतात. आम्ही सतत पाहतो तुमच्या मतदारसंघात असेल, बाकीच्या त्या ठिकाणी असेल, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद आणि सावरकर या आपल्या आदर्शांच्या बाबतीत आपण सातत्यानं काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम, चर्चा सगळं हे घडवत असता. काय याच्या पाठीमागे विचार असतो? खरं तर ही सगळी महापुरुष म्हणून आपण यांना सगळ्यांना संबोधतो. खरं तर यांच्या विचारांमध्ये आपण पाहिलं असेल, मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काय काय सांगायचं नाही असं होतं. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे कवी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सावरकरांनी लिहिली. ती एक आरती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? प्रत्येक गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही मनाला एक वेगळं काहीतरी शिकवत राहते. हे स्वातंत्र्यवीर सावरकर समजून घेणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं. एखाद्याने स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः समजून जर घेतले ना, तर मला असं वाटतं की त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. क्या बात. आणि म्हणून आम्ही जेव्हापासून स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे विचार, त्यांची पुस्तकं जेव्हापासून वाचली किंवा त्या सगळ्या गोष्टी जेव्हापासून आम्ही पाहिल्या, तेव्हापासून लक्षात काय आलं की या सगळ्या गोष्टी की स्वातंत्र्यवीर सावरकर निस्वार्थपणे ज्या व्यक्तीने देशासाठी कुटुंबापासून ज्यांनी सर्वस्व त्याग केला, त्यापैकी असणारं हे कुटुंब होतं. त्यामुळे त्यांच्या प्रेमात पडलेली अशी असंख्य, मीच काय माझ्यासारखी अशी असंख्य मंडळी आहेत की जी फक्त ना फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या सगळ्या विषयाला धरून नेहमी राहिलीत, अशी सगळी मंडळी आहेत. त्यामुळे स्वामी विवेकानंद असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ही सगळी मंडळी जी आहेत हे तरुणांचे आदर्श असणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ज्या शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, तिथल्या असणाऱ्या तरुणाईमध्ये या सगळ्या गोष्टी सातत्याने रुजवत ठेवणं हे सुद्धा काम आपलं आहे. त्यामुळे शाळा असेल, कॉलेजेस असतील, यामध्ये सुद्धा सातत्याने कार्यक्रमांच्या माध्यमातून हे सगळं या चळवळी करायला लागतं. चळवळी करणं फार गरजेचं आहे. चळवळ हा महाराष्ट्राचा DNA असं वाटतं आपल्याला, म्हणजे कार्यकर्त्यांनी सतत चळवळ करत असलं. खरं तर मला असं वाटतं की व्याख्याते निर्माण करणं ही एक प्रक्रिया वा चालू ठेवली पाहिजे. खरं तर त्याने काय होईल की त्याने ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने व्याख्याते निर्माण करणं, मी ह्यासाठी म्हणतो की पूर्वी व्याख्यानमाला हा एक वेगळ्या पद्धतीने सुरू असायचा. रामभाऊ म्हाळगींनी त्यावेळच्या काळामध्ये हे सगळं सुरू केलं आणि त्या व्याख्यानमाला जर सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू राहिल्या तर मी असं म्हणेन की प्रत्येक विचार, मग तो कोणताही असो, मी असं म्हणणार नाही की तो उजवाच असला पाहिजे, पण डावा विचाराचा सुद्धा प्लस मायनस हे लोकांच्या लक्षात येईल. क्या बात. आणि मग उजवा विचार कसा योग्य तोही लोकांच्या लक्षात येईल. त्यामुळे व्यासपीठ व्याख्यानमालेचं असणं हे फार गरजेचं आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी तुमचा मतदारसंघ आहे. रामभाऊ म्हाळगींसारख्या नेत्यांच्या परंपरा आहेत, अनेक साहित्यिकांचा तिथं वास आहे, महाराष्ट्रानं कॉपी केलेल्या अनेक सांस्कृतिक चळवळींचा उदय तिथं आहे. आपण या सगळ्या परंपरेचे पाईक आहोत, याचा अभिमान वाटतो. नेहमीच मी नेहमीच असं म्हणतो की शहराने जे नवीन केलं ते सगळ्यांनी अंगीकृत केलं. त्यामुळे आपणही असा विचार करायला हवा की आपण या शहरासाठी काय देतो. वा. आणि म्हणून मग सातत्याने चळवळ नव्याने सुरू झाली पाहिजे, असा नेहमी आमचा नवीन उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जावं असं नेहमी वाटत राहतं. रविदादा, तुमचा पोशाख, तुमचं बोलणं प्रचलित राजकारण्यासारखं नाही आहे, त्यामुळे तुमच्या आसपास कायम तरुणाईचा गराडा असतो, तरुणांना हवं हवंसं व्यक्तिमत्व तुमचं आहे. काय हा USP काय आहे? खरं तर
काम करत असताना कधी या सगळ्या गोष्टीचा विचार केला नाही, परंतु आत्ता बरीच जणं ज्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बरेच जण हा प्रश्न विचारतात, त्यामुळे मला असं वाटतं की जसा आहे तसा वागण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे कदाचित प्रत्येकाला असं वाटतं की मी माझा पोशाख आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे नेत्यांमध्ये वावरत असताना नेत्यांनी कसं वागावं अशी एक सर्वसाधारणपणे प्रत्येकाने एक प्रघात आहे. सगळ्यांमध्ये डोक्यामध्ये ठेवलं आहे. परंतु ज्या मतदारसंघामध्ये मी काम करतो त्या मतदारसंघामध्ये कधी कोणी या सगळ्या गोष्टी विचारल्या नाहीत. रवी आहे तसाच सगळ्यांनी एक्सेप्ट केला. त्यामुळे मला असं वाटतं की ते तसंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्यांनी त्याच पद्धतीने राहिलं तर मलाही चांगलं आणि सगळ्यांना चांगलं, की नक्कीच त्याचा फायदा. एक तरुण कार्यकर्ता इतका दीर्घ प्रवास करून आपल्या पक्षाच्या विश्वासाच्या जोरावरती आता भारतीय जनता पक्षाचा कार्याध्यक्ष झाला आहे. तुम्ही आता महाराष्ट्राचे संघटनात्मक नेते झालेला आहात सगळ्यात मोठ्या पक्षाचे. त्यामुळे निश्चित हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल की तुमचं महाराष्ट्रासाठीचं विजन काय आहे. खरं तर भारतीय जनता पार्टी म्हणून सर्वात मोठी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीकडे आलेली आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रात पुन्हा आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा एक नंबर व्हावा यासाठी देवेंद्रजी जे प्रयत्न करतात त्यामध्ये आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून रोल काय असला पाहिजे, तर सरकार आणि संघटना हे हातात हात घालून एकत्रपणे चालणं हे फार गरजेचं आहे. सरकारच्या असणाऱ्या प्रत्येक विषय पॉझिटिव्हली जनतेपर्यंत पोचवण्याचं काम एक माध्यम म्हणून संघटनेने करणं हा सर्वात मोठा रोल हा आमचा असला पाहिजे. आणि जनतेमधील असणाऱ्या ज्या समस्या आहेत, सामान्य लोकांचे असणाऱ्या ज्या अडचणी ज्या आहेत त्या सरकारपर्यंत सरकारचे असणारे प्रमुख म्हणून देवेंद्रजींपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी एकत्रपणे यांची सांगड घालण्याचं काम हे येणाऱ्या काळात केलं तर मला असं वाटतं की जो महायुतीला जे स्पष्ट बहुमत या 14 कोटी जनतेने दिलं आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक होईल. इतकं जबरदस्त यश भारतीय जनता पक्ष महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेनं दिलं, काय शब्दात महाराष्ट्राचे आभार माना. खरं तर महाराष्ट्रातील जनतेने दिलेलं यश हे नेत्रदीपक आहे. महाराष्ट्रातील जनतेने खऱ्या अर्थाने गेली वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती जे काम करत होतं त्याची खरी पोचपावती दिली असं मला वाटतं. आणि काही मंडळी सातत्याने खोटा प्रचार करत होती, त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश केला क्या बात. असंही मला वाटतं. बऱ्याच वेळेला काही मंडळी भावनिक आव्हानं करायची आणि या भावनिक आव्हानामध्ये महाराष्ट्रातील जनतेला गुरफटून ठेवण्याचं काम हे महाराष्ट्रामधील काही पक्ष वारंवार करत होती. या भावनिक आव्हानांना महाराष्ट्रातील जनता जी आहे ती कुठेही भोरली नाही असंही मला वाटतं. पहिल्यांदा 2.5 वर्षामध्ये आणि त्या अगोदर नरेंद्र मोदींच्या सरकारने गेली 11 वर्ष ज्या सातत्याने सामान्य जनतेचं हित लक्षात घेत जे काम केलं त्याची पोचपावती ही दिली असं मला वाटतं. दादा, संघटनात्मक काम आता तुम्ही पुढचे काही वर्ष करणार आहात. या परिवाराच्या प्रमुखांपैकी एक तुम्ही असणार आहात. खूप मोठ्या प्रमाणावरती तरुणाईला, विशेषतः तरुणींना, महिलांना पार्टीमध्ये काम करण्याची इच्छा असते. प्रमुख म्हणून
महाराष्ट्राच्या तरुणाईला काय सांगाल की या भाजप राजकारण समाजकारण हा महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय, काय काय मार्गदर्शन कराल त्या? खरं तर तरुणांकडून फार अपेक्षा आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे वारंवार सांगतात देशाचं भविष्य हे येणाऱ्या काळामध्ये याच तरुणाईंच्या हातामध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजीसुद्धा त्याच दिशेने पावलं उचलताना दिसत आहेत. AIचा जास्तीत जास्त वापर हा महाराष्ट्रात करावा असं देवेंद्रजींनी सुद्धा विचार करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काय की जे तरुणाईला आवश्यक आहे ते देणारचं काम हे महाराष्ट्रातलं सरकार करत आहे. त्यामुळे तुम्हीही तुमच्याकडे असणारी अनेक जी प्रगल्भता आहे ती प्रगल्भता सरकारपर्यंत आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जा असं मला वाटतं. भाजप परिवारानं घेतलेली ही मुलाखत आहे तुमची. तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना प्रचंड प्रवास करता, पक्षाला पूर्ण वेळ देता. या सगळ्यामध्ये निश्चित परिवाराचं पाठबळ असल्याशिवाय ते शक्य नाही. कोणाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायचा? खरं तर माझी पत्नी, माझे आईवडील ही सगळी मंडळी आणि माझ्या मुली यांचं यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे. मी तसा फार कमी वेळ त्यांना देतो, परंतु जो देतो तो पूर्ण देतो. त्यामुळे मी जेव्हा काम करत असताना मी चांगलं काम करतो आहे याची त्यांना कल्पना असल्यामुळे ते नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे मी नक्कीच त्यांचं सगळ्यांचं हे भारतीय जनता पार्टी म्हणून परिवार म्हणून नेहमीच कौतुक. संघ परिवारातील सगळेजण जेव्हा घरी येतात तेव्हा जेव्हा चर्चा होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टीची बऱ्याच वेळेला चर्चाही होते, परंतु समाधान वाटतं की कोणीतरी घरातली सगळी मंडळी ही पाठीशी असल्यामुळेच हे सहजपणे शक्य आहे. आमचे कार्यकारी अध्यक्ष संपादकसुद्धा आहेत, त्यामुळे निश्चित वाचन करावंच लागतं. इतर छंद काय आहेत? वाचायला आवडतं? एक वाचन हे लहानपणापासूनच त्याची सवय असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सातत्याने नवीन काय वाचायला मिळतं याचा फार एक वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो. आणि मी पुन्हा तेच म्हणेन की बरोबर असणारी सगळी मंडळी जी आहेत की ती सगळी मंडळी जी आहे व्यासंगी आहेत. ती त्याच पद्धतीची असल्यामुळे वारंवार त्याची चर्चेमधून सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत किंवा संवादातून सुद्धा अनेक गोष्टी या आत्मसात करण्याचं काम हे बऱ्याच अंशी होत राहतं. त्यामुळे शहरच तसं आहे, सांस्कृतिक असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा आनंद वाचनामध्ये हा नेहमीच. आणि त्या व्यतिरिक्त समाजसेवेचं एक वेगळं वेड आहे, त्यामुळे वेगळं काय करता येऊ शकतं हे नेहमी वाटत राहतं. त्यामुळे वेगळं करण्यासाठी नेहमी धडपड आहे. दादा, भाजप परिवारामध्ये एक पद्धत आहे, आपण प्रवास करतो तेव्हा सहकाऱ्यांच्या घरी भोजन आपण केलं पाहिजे असं आहे. तुम्ही अस्सल मालवणी आहात, त्यामुळं खवय्ये आहात हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला काय आवडतं खायला? वयोमानाप्रमाणे थोडंसं आता बंधनं आली आहेत, त्यामुळे बुधवार आणि रविवार असे 2 दिवस जे आहेत ते मांसाहार केल्याशिवाय सोडत नाही आणि बाकीचे दिवस व्हेजिटेरियन राहणं पसंत करतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी बॅलन्स होत आहेत आता. त्यामुळे कोणाकडे डायटिशियनकडे जायची गरज लागत नाही. इतक्या वर्षात पाहताना एक गोष्ट प्रकर्षानं आहे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये की कुठल्याही व्यसनापासून तुम्ही कटाक्षानं दूर आहात. देवेंद्रजींनी देखील एक अभियान चालवून नशामुक्त महाराष्ट्र करायला सांगितलं आहे. आपण स्वतः या सगळ्या गोष्टींपासून कायम दूर राहिलेला आहे, त्यामुळे निश्चितपणे आपल्याकडनं महाराष्ट्राच्या तरुणाईला याबाबत आपण काय आवाहन करा? खरं तर मी माझ्या यशाचं सर्वात मोठं ज्याला म्हणतो कशामुळे आपण यशस्वी आहात, तर मला कोणतंच व्यसन नाही म्हणून मी यशस्वी आहे. क्या बात. आणि हेच खरं आहे. तुम्ही प्रत्येक व्यक्ती पहा की जो व्यसनापासून दूर आहे तो नक्कीच त्याला यशस्वी होणं हे अतिशय सोपं आहे. मी आमचे आईवडील हे नेहमीच सांगतात की दत्त संप्रदायामध्ये असल्यामुळे की व्यसनापासून दूर राहणं हे किती योग्य आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ते एकदम डोक्यामध्ये राहिलं.
त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच तरुणांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहिलं तर नक्कीच यश जे आहे ते स्वतःहून त्याच्या पदरात पडतं. क्या बात. दादा, आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आपण वेळ काढून आम्हाला इतकी विस्तृत मुलाखत दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. हे होते भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी. आणि या दिलखुलास गप्पा निश्चितपणे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक नवी ताकद आणि बळ देऊन जातील. धन्यवाद.